नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मधू वहिनी सर्वजण गुंजाकडे बाहेर पळतच येतात. त्यावर मधू म्हणते, अगं गुंजा, ती पंतीवाली बाई गेली कुठे? त्यावर गुंजा म्हणते, काय माहिती, आम्ही बरंच शोधलं तिला, परंतु चुटकीसरशी कुठे गायब झाली काय माहीत. त्यावर मधू म्हणते, अगं गुंजा, तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या लक्ष्मीमुळे आज आपली गेलेली लक्ष्मी परत आली. त्यावर गुंजा म्हणते, काय झालंय? तर लगेच मधू म्हणते, अगं आपले 5 लाख ते गुंडांनी पळवले नव्हते का, ते पैसे परत मिळालेत आपल्याला. तर गुंजा म्हणते, खरंच? त्यावर लगेच वहिनी म्हणतात, हो गुंजा, खरं तर तू लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरात आली. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, हो गुंजा, खरंच तू धनलक्ष्मीच आहे. लगेच गुंजा मृण्मयीला म्हणते, नाही मृण्मयीताई, हे सर्व त्या मावशीमुळे झालेलं आहे. तर लगेच मधू म्हणते, हो गुंजा, तू उद्या त्यांना भेट आणि त्यांना गजरा बांगड्या दे. लक्ष्मीच्या वेळेला संध्याकाळी आल्या ना. तर लगेच अशोक कबीरला म्हणतो, अय कबीर, तू काय असा बघतोय तिच्याकडे? तू तर तिला खूप बोलत होता ना. आता बघितलं ना, गुंजामुळेच इथे सगळं सुख आलेलं आहे. मधू म्हणते, हो गुंजा, आज तुझ्यामुळे घरात लक्ष्मी आली. तर इकडे आता डोंगरवाडीला बाबळीची तयारी चालू असते. गुंजेसाठी सर्व वानवळा भरायचं काम तिचं चालू असतं. तर त्या शेजारच्या तुळसा अक्का म्हणतात, अगं बाबळे, तुझा चेहरा किती खुल्लाय बघ, लेकीला भेटायला जायचं तर लगेच बाबळी म्हणते, हो, हा गुळ आणि ते सर्व वानवळा चालवलाय मी. गुंजे म्हणी तिकडे गुळ मिळत नाही ना, त्यामुळे तिला आवडतो. तर हे सर्व गुद्या खिडकीतून ऐकत असतो. त्यावर लगेच बाबळी तुळसा अक्काला सांगत असते, माझी लेक अगदी राजाच्या राणीसारखी तिथे राहते. जावई बापूंनी तर तिच्या रूममध्ये एक फोनसुद्धा लावून दिलेला आहे. तर लगेच मावशी म्हणतात, हो का बाई, खूपच चांगलं झालं हा गुंजेचं. तर लगेच बाबळी म्हणते, कधी एकदा गुंजाला डोळे भरून बघत असं झालंय मला. तर हे सर्व गुद्या ऐकत असतो. तर गुद्या म्हणतो, इथे माझी वाट लावून तिकडे मुंबईला निघालीस की काय तू? तेवढ्यात लगेच गुद्याकून गवताचा भाला खाली पडतो आणि आवाज होतो. त्यावर लगेच तुळसाक्का म्हणतात, अगं मांजर असेल. तर बाबळी म्हणते, मांजर कसलं? एखादा बोक्का असेल, सतत माझ्या मागावरती असतो. त्यावर लगेच गुद्या म्हणतो, अरे बापरे, या बाबळीने तर लगेच ओळखलं मला. तर इकडे कबीरचे बाबा सुबोध सर्वजण हिशोब करत असतात. तर लगेच वहिनी म्हणतात, अरे काय चालू आहे तुमचं? अजून लग्न भरपूर लांब आहे, एवढ्या लवकर का तुम्ही यादी करताय? तर लगेच सुबोध म्हणतो, अगं आई, आम्ही कामाचा हिशोब करतोय, कामं वाटून घेतोय आम्ही. तर लगेच मधू कबीरच्या बाबांना म्हणते, हो, तुम्ही काय विचार करता एवढा? त्यावर अशोक म्हणतो, अगं पैसे परत आलेत ना, हे तर मला खरंच वाटत नाही. त्यावर लगेच काका म्हणतात, परंतु मला माहीत होतं पैसे परत येणार आहेत. त्यावर वहिनी म्हणतात, तुम्हाला काय स्वप्न पडलं होतं की काय? तर लगेच काका म्हणतात, नाही, त्या लोकांमध्ये दमच नव्हता, असे कोणी बॅग घेऊन पळतं का? त्यामुळे मला असं वाटते. तर तेवढ्यात गुंजा येते आणि म्हणते, ढंटडान, हे घ्या फराळ. तर सुबोध म्हणतो, अरे गुंजा, तुझं फराळ बनवून झालं नाही का अजून? अजून तेच चालू आहे का? तेवढ्यात कबीर येतो आणि गुंजावर खूप रागावतो आणि म्हणतो, किती दिवस झाले क्लासला गेली नाही तू? त्या क्लासमधून सरांचा फोन आला होता, तुला लगेच आज क्लासला बोलावले. त्यावर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, मग हे हळू आवाजात पण सांगू शकतो? तर लगेच कबीर म्हणतो, 2 आठवडे झालेत मॅडम घरीच आहेत आणि कसं हळूच सांगणार? तर लगेच गुंजा म्हणते, साहेबा, ते मधी खूप काम होतं ना, ती मृण्मयीताई आजारी पडल्या, सर्व काही झालं, त्यामुळे मी गेलेच नाही. आणि आता दिवाळीची सुट्टी. त्यावर कबीर म्हणतो, सुट्टी संपली आता, चल पटकन, मला पण जायचं आहे, मी तुला सोडतो तिथे. तर गुंजा म्हणते, ठीक आहे, येते मी. त्यानंतर इकडे तुळसाक्काला म्हणत असते, त्या शहरातल्या लोकांना वानवळा माहिती असेल की नाही काय माहिती, पण आपण चालवलाय. तर त्या दोघींच्या अशा गप्पा रंगलेल्या असतात. तर गुद्या हे सर्व खिडकीतून ऐकत असतो. तेवढ्यात दरवाजा ठोठावतो. त्यावर लगेच तुळसाक्का म्हणतात, तो लांडका गुद्या आला की काय? तर लगेच बाबळी म्हणते, हो, तोच आला असेल, बघते. तर बाबळी दरवाजा उघडून बघते तर सत्यादा आलेला असतो. तर लगेच सत्यादा म्हणतो, बाबळे, काय दरवाजा लावून बसली सणासुदीचं?
तर लगेच बाबळी म्हणते, अरे तू कसा आलास अचानक? त्यावर सत्यादा म्हणतो, एकदा सबूत दिला ना तो दिला, गुंजेकडे जायचंय ना. त्यावर बाबळी म्हणते, अरे पण तुझे सगळे कामं इथं. तर लगेच सत्यादा म्हणतो, अगं बाय ना. त्यावर लगेच तुळसाक्का म्हणतात, बाबळे चल येते मी, गुंजाला सांग बर का तुळसाक्काने वानवळा पाठवलाय म्हणून. तर लगेच बाबळी म्हणते हो. त्यावर बाबळी सत्यादाला म्हणते, चल वानवळा खाऊन घे बरं. तर लगेच सत्यादा म्हणतो, हे घे. त्यावर बाबळी म्हणते, हे काय आहे? तर सत्या म्हणतो, हे 26 तारखेची तिकीट आहे, तिकीट बुक झाली. तर बाबळी म्हणते, अय्यो आता तिकीट काढले पण? अख्ख्या गावचा बोजा घेऊन चालतो रे सत्यादा तू. त्यावर सत्यादा म्हणतो, अगं लेकीचा कसला आलाय बोजा. तर लगेच बाबळी म्हणते, खरंच गुंजाला लेकीसारखं सांभाळ तू, खूप प्रेम केलं तिच्यावरती. त्यावर लगेच बाबळी म्हणते, सत्यादा कधी एकदा गुंजेला डोळे भरून बघन असं झालंय मला. तर लगेच सत्यादा म्हणतो, अगं मला पाणी तरी दे. वर बाबळी म्हणते, अरे हो देते मी पाणी, तू आधी खाऊन तर घे वानवळा. त्यावर सत्यादा म्हणतो, अगं घासकुतेल माझ्या, चल पटकन आधी पाणी दे. तर लगेच बाबळी पाणी देत असते. तर हे सर्व गुद्या ऐकतो आणि गुद्या म्हणतो, म्हणजे हा सत्यादा पण चालला की काय मुंबईला? आता बघच याचं कसं तिथे गेल्यानंतर तोंड काळं करतो, नाव गुद्या लावणार नाही. त्यानंतर इकडे कबीर हा गुंजाला क्लासजवळ सोडतो. तर गुंजा म्हणते, अय्यो एवढ्या लवकर कसे काय आला क्लास? त्यावर कबीर म्हणतो, आता एवढ्या सुट्ट्या खाल्ल्या ना, मग आठवत नसेल क्लास कुठे आहे ते. आता पटकन क्लासला जायचं आणि क्लास झाल्यानंतर डायरेक्ट घरी जायचं, गावभर हिंडत बसायचं नाही. त्यावर लगेच गुंजा म्हणते, तुम्ही माझ्याशी असं का वागताय मला कळते. तर कबीर म्हणतो, कळतं ना, मग सांगितलेलं लक्षात ठेव, गावभर हिंडू नको. तर लगेच गुंजा म्हणते, माझ्याकडे काही फटफटी आहे का गावभर हिंडायला? तर कबीर म्हणतो, हो का, फटफटी नाही आहे का तुझ्याकडे? तर लगेच गुंजा म्हणते, साहेबा मी की नाही शिकून पोलीस ऑफिसर होणार आहे आणि आमच्या गावाचा असा मस्त विकास करणार आहे. तर लगेच कबीर म्हणतो, किती बडबड करतेस, पोलीस ऑफिसर होणारे का वकील होणारे काय माहित. लगेच गुंजा म्हणते, साहेबा सर्व प्रश्न बोलून नाही सुटत. तर कबीर म्हणतो, आता तू मला प्रश्न विचारते, माझा क्लास घेते का इथे, जा पटकन. त्यानंतर इकडे क्लास सुटल्यानंतर गुंजा व तिची मैत्रीण बाहेर आलेले असतात. तर गुंजाची मैत्रीण तिला म्हणत असते, अगं गुंजा किती दिवस क्लासला आली नाही तू, पोर्शन किती पुढे गेला तुला माहिती आहे का? त्यावर गुंजा म्हणते, मी आता सरांकडून विचारून नोट्स घेते, पण देतील का सर मला नोट्स? त्यावर लगेच गुंजाची मैत्रीण म्हणते, हो देतील ना, नको काळजी करू. तर लगेच ती तिथून निघून जाते. तर गुंजाही पुढे चाललेली असते. तेवढ्यात पाठीमागून कडूआजी चेहरा झाकून गुंजाच्या पाठीमागे आलेली असते. ती बोरं विकत असते. तर लगेच ती म्हणते, गुंजे. तर लगेच कडूआजीचा आवाज गुंजा ओळखते आणि पाठीमागे वळून बघते. तर लगेच कडूआजी म्हणते, लई तेज नजर हाय या कडूआजीची, आभाळात किती बी हुडकायला लागलं ना तरी हुडकूनच काढील मी माझ्या नातीला. लहान माझी पावली आणि तिची मोठी सावली, असे म्हणून कडूआजी जोरजोरात हसायला लागते. तर लगेच गुंजा कडूआजीला तिथे बघून खूपच घाबरलेली असते. तर लगेच कडूआजी म्हणते, खूप दिवस झाले ना भेटलो नाही आपण, थांब आता तुझं कसं तोंड गोड करते ते बघच तू. ती गुंजाचा हात धरून तिच्या गाडीकडे ओढत नेते. तर गुंजा म्हणते, नाही नको. तर लगेच ती गुंजाच्या तोंडात बळच जबरदस्तीने घालते. लगेच गुंजा म्हणते, अय्यो कडूआजी. त्यावर लगेच कडूआजी म्हणते, खूप कडू लागलं का तोंडातलं, गावाकडचं खायची सवय नाही राहिली का? तर लगेच ती गुंजावरती खूप ओरडत असते. त्यावर लगेच कडूआजी म्हणते, काय झालं, शहरातली फळं मिळाली म्हणून आवडत नाही ना डोंगरवाडीतलं? तर गुंजा ही शांत बसलेली असते. तर लगेच तिचं लक्ष गुंजाच्या गळ्याकडे जातं. तर गुंजाच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं. तर कडूआजी लगेच तिचा हात धरून तिला ओढत नेते आणि तिच्या कपाळात मोठं कुंकू टाकते आणि म्हणते, गुंजे गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू आणि हातात चुडा पाहिजे आणि नवरोबा कुठे हुडकायचा हे मला सांगायचं नाही. तर लगेच ती गुंजाला खूप दरडावून बोलत असते आणि म्हणते, समजा भातुकलीचा संसार आहे हा तुझा,
कडू आजी संसार मोडू शकते आणि घडू पण शकते. तर लगेच गुंजा कडू आजीचा हात हिसकावून तिथून पळ काढते आणि एक रिक्षा थांबवते आणि म्हणते, नंदनवन शास्त्रीनगर चला पटकन. तर लगेच कडू आजी हा सर्व पत्ता ऐकते आणि म्हणते, नंदनवन शास्त्रीनगर. बघच गुंजा, आता बघ तू कितीही पळ काढ, मी बघ तुझ्या पाठीमागे कसे येते ते. तर इकडे गुंजा घरी आलेली असते. तर गुंजा पळतच रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. त्यावर मधू म्हणते, अगं गुंजा काय झाले तू अशी का पळत आली? तर गुंजा ही रूममध्ये खूप रडत असते. तिला खूप भीती वाटत असते. ती देवी आईला म्हणत असते, माझ्या साहेबाला सुखरूप ठेव. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये कबीर घरी येतो आणि कबीर हा गुंजाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, काय झाले गुंजा? आई वहिनी सर्वजण म्हणत होत्या तू खूप दरवाजा लावून रडत होती ते. त्यावर लगेच गुंजा म्हणते, साहेबा कडू आजी इथे आली. त्यावर लगेच कबीर म्हणतो, अगं ही मुंबई खूप मोठी आहे, हे शहर आहे, त्यामुळे कडू आजी इथे नाही येणार. त्यावर लगेच गुंजा म्हणते, साहेबा हे शहर जरी मोठं असलं तरी आपलं नातं खोटं आहे, आपलं नशिबानीच खोटी साथ दिलेली आहे. त्यामुळे आता कडू आजी या शहरात आली ती आपल्यापर्यंत पोचणारच आहे. तेवढ्यात लगेच कडू आजीचा आवाज येतो आणि ती म्हणत असते, बोरं घ्या बोरं, चला पटकन बाय. तर सर्वजण लगेच कडू आजीला असं टोपली घेऊन बाहेर बघतात. मात्र गुंजा आणि कबीर खूपच घाबरलेले असतात, कारण कडू आजी आता त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते. कडू आजी कबीरच्या घरी काय तमाशा करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.